Hello students, today we are going to see this very important topic. After escape velocity, the next important topic is critical velocity. Hmm? What is, question is like this, what is critical velocity? Critical velocity म्हणजे काय? Obtain an expression for critical velocity. क्रिटिकल वेलॉसिटी साठी एक्सप्रेशन मिळवा. हे एक्सप्रेशन हे सगळे सेम आहेत. ऑफ अन ऑर्बिटिंग सॅटेलाइट. ऑर्बिटिंग सॅटेलाइट म्हणजे फिरणारा. सपोज हा सॅटेलाइट आहे, ही अर्थ आहे, तर ह्या अर्थच्या अराउंड हा सॅटेलाइट फिरत असतानाचा त्याचा क्रिटिकल व्हेलॉसिटी किती असेल. म्हणजे त्याच्यासाठी फॉर्म्युला मिळवा, एक्सप्रेशन मिळवा. आणि अजून पुढची गोष्ट समजला क्वेश्चन. क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे काय? व्हॉट इज क्रिटिकल वेलॉसिटी? ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर द क्रिटिकल वेलॉसिटी ऑफ एन ऑर्बिटिंग सॅटेलाइट. म्हणजे फिरणाऱ्या सॅटेलाइट साठी क्रिटिकल वेलॉसिटीचे व्ही सफिक्स सी म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटी साठीचे एक्सप्रेशन मिळवा, फॉर्म्युला मिळवा. ऑन व्हॉट फॅक्टर्स डज इट डिपेंड. आणि ही क्रिटिकल व्हेलॉसिटी सॅटेलाइटची कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते तर हे सांगा. या लास्ट क्वेश्चनचं आन्सर हे आहे. आणि व्हॉट इज क्रिटिकल व्हेलॉसिटी हे क्रिटिकल व्हेलॉसिटीचं डेफिनेशन किंवा त्याचा कन्सेप्ट आहे. व्हॉट इज क्रिटिकल व्हेलॉसिटी? क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि त्याच्यासाठीचं एक्सप्रेशन इथपर्यंत आहे. ही एक स्पेशल केस आहे आणि हा एक एक्झरसाइज क्वेश्चन आहे. हे सगळे एक्झरसाइज क्वेश्चन आहेत दोघं. तर बघा, क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर आपण काल लॉन्चिंग ऑफ ए सॅटेलाइट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ विथ द हेल्प ऑफ टू स्टेज्ड रॉकेट्स. टू स्टेज्ड रॉकेट्स ने कसं लॉन्चिंग करतात? लॉन्चिंग म्हणजे प्रक्षेपण किंवा प्रोजेक्शन सॅटेलाइटचं जे असतं. प्रोजेक्शन म्हणजे प्रक्षेपणच, लॉन्चिंग किंवा प्रोजेक्शन. तर हा सॅटेलाइट आधी इथून इथपर्यंत घेऊन रॉकेटद्वारा फर्स्ट स्टेजद्वारा इथला ऑन द सरफेस ऑफ द अर्थ वरचा सॅटेलाइट अप टू द डिझायर्ड हाईट म्हणजे पाहिजे तेवढ्या उंचीवर त्याला घेऊन जाता येतो. त्याच्यानंतर पहिली स्टेज ही डिटॅच होते, पण डिटॅच होण्याच्या बिफोर ती सेकंड स्टेजला इग्नाइट करते म्हणजे पेटवून जाते, चालू करून जाते. आणि दुसरी स्टेज मग त्या रॉकेटला असं टर्न करतात, 90 डिग्रीमध्ये टर्न करतात. आणि मग ती दुसरी स्टेज त्या सॅटेलाइटला एक वेलॉसिटी देते, आडवा वेलॉसिटी. ऍक्च्युअली असा हॉरिझॉन्टल वेलॉसिटी व्ही सफिक्स एच हा हॉरिझॉन्टल वेलॉसिटी गिवन टू द सॅटेलाइट बाय द सेकंड स्टेज ऑफ रॉकेट. बट ऍक्च्युअली if this satellite is pushed by the second stage of rocket, actually due to the gravitational pull of the earth towards its center, the path performed by the satellite is actually circular. And once it is kept in this orbit, in the circular orbit, it starts revolving around the earth. But for this circular motion, the orbit of the satellite around the earth is near to circle, circular, so it performs a circular motion. म्हणजे त्याची ऑर्बिट ही सर्कल सारखीच असते जवळपास. आणि त्याचा जो स्पीड असतो मग त्या ऑर्बिटमध्ये फिरण्याचा त्याला म्हणतो आपण क्रिटिकल वेलॉसिटी. त्या वेलॉसिटीपेक्षा जास्त वेलॉसिटी दिला तर तो ह्या ऑर्बिटमध्ये फिरू शकत नाही. तो आउट ऑफ ऑर्बिट आणि आउट ऑफ ग्रॅव्हिटेशनल पुल म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वीय ऍक्सलरेशन जे आपण म्हणतो किंवा गुरुत्वीय जे बल आहे अट्रॅक्ट करण्याचं त्याच्या पलीकडे तो जाऊ शकतो. किंवा ह्याला क्रिटिकल का म्हणतात? क्रिटिकलचा अर्थ म्हणजे अटीतटीचा, बाउंड्रीचा, की ह्या सॅटेलाइटला ही क्रिटिकल व्हेलॉसिटी व्हीसी जर दिली, प्रॉपर असली, तर तो सॅटेलाइट आपल्या
सर्क्युलर ऑर्बिटमध्ये अराउंड द अर्थ फिरत राहतो आणि आपलं काम तो करेल सक्सेसफुली. पण जर जास्त दिली गेली तर तो आउट ऑफ ऑर्बिट होईल. कमी दिली गेली व्हीसी पेक्षा व्हेलॉसिटी, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी, इफ द हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी गिव्हन टू द सॅटेलाइट इज proper, then it means satellite performs circular motion around the earth. If this horizontal velocity given to the satellite is more than the required critical velocity, then that satellite may move out of this orbit and it gets escaped from the earth's gravitational field. Or secondly, if the horizontal velocity given to the satellite is less than the required critical velocity, then this satellite may fall down on the surface of the earth again due to the gravitational pull. म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी काय आहे? एक अटीतटीची प्रॉपर व्हेलॉसिटी आहे की जी व्हेलॉसिटी सॅटेलाइटला सर्क्युलर मोशन मध्ये फिरण्यासाठी हेल्प करते, किंवा तितकी व्हेलॉसिटी त्या सॅटेलाइटला दिली तर आणि तरच तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरेल, आणि सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरेल तरच तो आपलं काम करू शकेल, नाही तर नाही. तर बघा, एक्झॅक्ट म्हणजे एकदम प्रॉपर. एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी म्हणजे काय? सेकंड स्टेज त्याला आडवं ढकलते. फर्स्ट स्टेज त्याला वरती घेऊन गेली आणि सेकंड स्टेज त्याला आडवं ढकलते. पण आडवं ढकलून दिलं आणि ग्रॅव्हिटेशनल ते आडवं ढकलण्याचा जो व्हेलॉसिटी आहे, वेग जो दिला गेला सेकंड स्टेज द्वारा सॅटेलाइटला, दॅट इज हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. तर द एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ अ प्रोजेक्शन दॅट मस्ट बी गिव्हन. एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी म्हणजे इतकंच ढकललं गेलं पाहिजे त्या सॅटेलाइटला, म्हणजे एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ अ प्रोजेक्शन. प्रोजेक्शन म्हणजे प्रक्षेपित करण्यासाठी लागणारा जो व्हेलॉसिटी आहे, दॅट मस्ट बी गिव्हन, की तितकाच व्हेलॉसिटी त्याला दिला गेला पाहिजे टू अ सॅटेलाइटला ॲट अ सर्टन हाईट. या सर्टन हाईट वरून, सो दॅट की जेणेकरून इट कॅन रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर ऑर्बिट राउंड द अर्थ, की तो जेणेकरून पृथ्वीच्या बाहेर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्युशन करेल, म्हणजे परिभ्रमण करेल. सो दॅट इट कॅन रिव्हॉल्व इन सर्क्युलर ऑर्बिट राउंड द अर्थ इज कॉल्ड द क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑर ऑर्बिटल व्हेलॉसिटी. तिला क्रिटिकल व्हेलॉसिटी किंवा ऑर्बिटल व्हेलॉसिटी असे म्हणतात. थोडक्यात, इन शॉर्ट, अर्थच्या अराउंड सर्क्युलर मोशन मध्ये सॅटेलाइटला फिरण्यासाठी जी एक्झॅक्ट प्रॉपर त्या इतकी व्हेलॉसिटी त्याला लागते फिरण्यासाठी की तेव्हा तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरू शकेल, त्या अमुक एका व्हेलॉसिटीपेक्षा जर जास्त दिली गेली तर तो आउट ऑफ ऑर्बिट होईल. कमी दिली गेली तर इट विल फॉल डाऊन ऑन द सरफेस ऑफ द अर्थ अगेन. आणि म्हणून एक प्रॉपर व्हेलॉसिटी देणे, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी, ही हॉरिझॉन्टलच व्हेलॉसिटी, व्हीसी इज ऑल्सो हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. बट व्हाय इट इज कॉल्ड एज क्रिटिकल? बिकॉज इट इज अ प्रॉपर बाउंड्री. तर ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इतकीच दिली गेली पाहिजे सॅटेलाइटला की जेणेकरून तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरता येईल किंवा फिरेल. अशी पर्टिक्युलर व्हेलॉसिटीला म्हणायचं क्रिटिकल व्हेलॉसिटी. समजलं? मग सर्क्युलर ऑर्बिटमध्ये अर्थच्या अराउंड फिरण्यासाठी जी व्हेलॉसिटी आवश्यक असते, रिक्वायर्ड असते, द रिक्वायर्ड व्हेलॉसिटी, द मिनिमम रिक्वायर्ड व्हेलॉसिटी टू for the satellite to revolve in circular orbit around the earth is called as critical velocity. तर परत एकदा डेफिनेशन बघा, द एक्झॅक्ट और पर्टिक्युलर किंवा क्रिटिकल, अमुक अमुक इतकीच, त्याच्यापेक्षा जास्त नाही, कमी पण नाही, बरोबर, म्हणून त्याला क्रिटिकल असं म्हणतात. द एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. प्रोजेक्शन म्हणजे त्याला आपण प्रोजेक्ट करतोय, त्याला आपण ह्या ऑर्बिटमध्ये प्रोजेक्ट करतोय, प्रक्षेपित करतोय. तर मस्ट बी गिव्हन,
the exact horizontal velocity of projection that must be given to a satellite at a certain height. At a certain height म्हणजे एवढ्या उंचीवरून मग त्याला व्हेलॉसिटी द्यायची असते ॲट अ सर्टन हाईट, सो दॅट जेणेकरून इट कॅन रिव्हॉल्व, इट मीन्स हू सॅटेलाइट कॅन रिव्हॉल्व इन ॲ सर्क्युलर ऑर्बिट राउंड द अर्थ, अर्थच्या अराउंड तो फिरेल, राउंड द अर्थ इज कॉल्ड द क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑर ऑर्बिटल व्हेलॉसिटी. तिला ऑर्बिटल व्हेलॉसिटी व्ही सफिक्स सी, व्ही सफिक्स सी लेटरने दर्शविली जाते. आता हे झालं क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय. अर्थच्या अराउंड सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरण्यासाठी जो व्हेलॉसिटी लागतो पर्टिक्युलर, दॅट इज कॉल्ड ॲज क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ द सॅटेलाइट. आता एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी. Consider this is consider a satellite of mass small m. This is a satellite of mass small m revolving around the earth at height h above the surface of the earth. m एवढ्या मासच्या सॅटेलाइट h एवढ्या उंचीवर, कुठून h सरफेस पासून तर सॅटेलाइट पर्यंत. कन्सिडर सॅटेलाइट ऑफ मास m रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ at a height h above its surface, h एवढ्या उंचीवर, सरफेस पासून h, आणि ही रेडियस ऑफ अर्थ वेगळी अजून. त्याच्यानंतर लेट कॅपिटल एम अँड कॅपिटल आर बी द मास अँड रेडियस ऑफ अर्थ. समजा या अर्थचं मास कॅपिटल एम आहे आणि आर कॅपिटल इज द रेडियस ऑफ द अर्थ रिस्पेक्टिव्हली. इफ द सॅटेलाइट इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस. आता ऍक्च्युअली जर सॅटेलाइट ह्या ऑर्बिटमध्ये फिरत असेल, इफ द सॅटेलाइट इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये तो फिरत असेल. आता ह्या ऑर्बिटचं सेंटर कोण असेल, इज नथिंग बट सेंटर ऑफ अर्थ असेल. ह्या ऑर्बिटचं, या सर्कलचं सेंटर कोण असेल, सेंटर ऑफ अर्थ असेल. आणि त्या ऑर्बिटची रेडियस किती असेल, दिस कॅपिटल आर प्लस एच, आर प्लस एच, that is total small r. Small r is the radius of the orbit. Capital R plus small h is equal to small r. Small r is the radius of the orbit. Its speed must be equal to magnitude of critical velocity. Its speed म्हणजे या सॅटेलाइटचा स्पीड must be equal to, must be म्हणजे असलाच पाहिजे, इक्वल टू द क्रिटिकल व्हेलॉसिटी. क्रिटिकल व्हेलॉसिटी पेक्षा कमी असेल तर तो पृथ्वीवर पडून येईल, जास्त असेल तर तो ऑर्बिटला सोडून बाहेर एस्केप होण्याचा चान्स आहे किंवा होईल. समजलं. मग आता द सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी फॉर सर्क्युलर मोशन. आता हा सॅटेलाइट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे अराउंड द अर्थ, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सची गरज असेल. सर्क्युलर मोशन मध्ये जो पण कोणी फिरत असेल, एनी बॉडी विच इज इन सर्क्युलर मोशन, इट इज ऑलवेज ऍक्टेड अपॉन बाय अ सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द पाथ ऑफ दॅट बॉडी. द सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी, नेसेसरी म्हणजे काय, आवश्यक असणारा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे. आता ही सर्क्युलर मोशन आहे, सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रिपिटल फोर्स आला, सेंट्रिपिटल फोर्सच नसेल सेंटरकडे ओढणारा बॉडीला, तर ती बॉडी सर्क्युलर मोशन मध्ये फिरू शकत नाही. मीन्स द बॉडी कॅनॉट परफॉर्म्स सर्क्युलर मोशन इफ द सेंट्रिपिटल फोर्स इज ॲब्सेंट. सो फॉर द सर्क्युलर मोशन सेंट्रिपिटल फोर्स इज नेसेसरी, इसेन्शियल. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स नो सर्क्युलर मोशन इज पॉसिबल. सो the centripetal force necessary for circular motion of satellite. सॅटेलाइटला सर्क्युलर मोशन मध्ये फिरण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्सची आवश्यकता असते. अँड इज प्रोव्हाइडेड बाय, आणि तो कोणाद्वारा दिला जातो, त्याला यांच्यामध्ये अट्रॅक्शन सेंटरकडे म्हणजे अर्थच्या सेंटरकडे त्याला खेचून ठेवलेलं असेल. तो डिफरंट पोझिशन घेणार. हा सॅटेलाइट काही वेळानंतर तो इथं येणार, पण त्याला सुद्धा इथं सुद्धा या अर्थच्या सेंटरकडे त्याला आकर्षिलेलं असेल.
किंवा अट्रॅक्ट केलेलं असेल. ओके, तर दिस सेंट्रिपिटल फोर्स which is required, essential, necessary for the satellite to perform its circular motion is provided by. हा सेंट्रिपिटल फोर्स कोण देतं त्या सॅटेलाइटला? प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द सॅटेलाइट ऑन द अर्थ. आता बघा, ह्या दोन बॉडीज आहेत, अर्थ आणि सॅटेलाइट, आणि त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल. मग तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ह्या दोघांमध्ये नेहमी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर तो फोर्स कोणाद्वारा दिला जातो? बाय द सॅटेलाइट. कोणावर? ऑन दी अर्थ. आता म्हणून आपण हे म्हणू शकतो की सेंट्रिपिटल फोर्स हा आवश्यक आहे सर्क्युलर मोशनसाठी, बरोबर. आणि मग तो सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे, तर तो सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे इकडे अर्थच्या केंद्रकाकडे, सेंटरकडे ओढणारा जो फोर्स आहे, तर त्याला सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणू शकतो. आणि हाच फोर्सला दुसऱ्या लँग्वेज मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण म्हणू शकतो. अर्थ त्याला अट्रॅक्ट करून ठेवेल, बाइंड करून ठेवेल. तर सेंट्रिपिटल फोर्स मस्ट बी इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? mv² अपॉन स्मॉल आर. आता या ठिकाणी व्ही वेलोसिटी कोणत्या प्रकारची आहे त्या बॉडीला? क्रिटिकल प्रकारची, म्हणून सी सफिक्स लावला. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv² अपॉन आर. पण इथं जी वेलोसिटी आपण कन्सिडर करणार आहेत सॅटेलाइटची, तिला आपण क्रिटिकल नाव दिलंय, म्हणून इथं व्ही सफिक्स सी यूज करणे गरजेचे आहे. ओके, आता इथं मास m, स्मॉल m इज द मास ऑफ द सॅटेलाइट, vc इज द स्पीड, क्रिटिकल स्पीड ऑफ द सॅटेलाइट, अँड स्मॉल r इज द ऑर्बिटल रेडियस. ओके, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स दोन बॉडीज मधला, ही एक बॉडी m1, ही m2. कसा लिहिला जातो? gm1 m2. आता g हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तर g m1 m2, m1 म्हणजे अर्थचं मास, m2 म्हणजे सॅटेलाइटचं मास, अपॉन त्यांच्यामधील डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे स्मॉल r चा स्क्वेअर. आता या ठिकाणी कॅन्सल होण्यासारखं काय आहे बघा, दिस m गेट्स कॅन्सल्ड, कारण हा मास इथं पण तोच आहे, सॅटेलाइटचा मास आहे सेम. त्याच्यानंतर एक r पण कॅन्सल होईल इकडचा, बरोबर. मग आपल्याला VC ची व्हॅल्यू पाहिजे आहे. मग काय करायचं? VC² इज इक्वल टू रिमेनिंग फॅक्टर इज कॅपिटल G कॅपिटल M अपॉन स्मॉल r. एवढा फॅक्टर राहिला VC². पण आपल्याला फक्त VC पाहिजे, तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. मग VC² चा स्क्वेअर रूट काय येणार? VC, आणि याचा स्क्वेअर रूट निघू शकत नाही, म्हणून त्याला अंडर रूट स्क्वेअर रूट मध्येच राहू द्या. मग हा फॉर्म्युला झाला तयार. दिस इज द एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ ए सॅटेलाइट रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ. आता हा स्मॉल r कधी कधी रेडीमेड म्हणजे पूर्ण टोटल डिस्टन्स दिलेलं असतं फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ टू द सेंटर ऑफ द सॅटेलाइट. हा स्मॉल r हे अंतर. मास ऑफ अर्थ आपल्याला माहिती आहे, जी ची व्हॅल्यू माहिती आहे. फक्त हे अंतर कधी कधी डायरेक्ट दिलं, पूर्ण टोटल सेंटर ऑफ अर्थ पासून क्लिअर असं म्हटलेलं असेल न्यूमरिकल मध्ये, तेव्हा हा फॉर्म्युला वापरावा. नाहीतर काही वेळेला काय करतात, तर स्मॉल r म्हणजे काय असतो? कॅपिटल R प्लस एच असतो. ती स्मॉल r, दिस स्मॉल r इज रिप्लेस्ड बाय r प्लस एच. फॉर्म्युला सेम आहे हा आणि हा, फक्त स्मॉल r च्या जागेवर r प्लस एच दिलेला आहे. आता r आणि h वेगवेगळे दिलेले असतील. आता r कॅपिटल म्हणजे रेडियस ऑफ अर्थ आपल्याला माहिती आहे, 6400 किलोमीटर्स, आणि h ही वेगळी सेपरेट किलोमीटर्स मध्ये दिली असेल किंवा मीटर्स मध्ये दिलेली असेल. किलोमीटर्स मध्ये असेल तर मीटर्स मध्ये कन्वर्ट करून घ्यावे आणि मग व्हॅल्यू पुटअप करावी. नाहीतर जर किलोमीटर मध्ये नाही दिलेलं असेल, मीटर मध्येच असेल, तर मीटरची व्हॅल्यू डायरेक्ट यू कॅन यूज. मग r प्लस एच जेव्हा वेगळं वेगळं दिलं, तर तेव्हा हा फॉर्म्युला याच्या स्मॉल r च्या जागेवर r प्लस एच वापरावा. ओके, आता पुढचा फॉर्म्युला अजून याच्यावरूनच हा. आता आपण एक गोष्ट शिकलेलो आहे, काय? स्मॉल g, रिलेशन बिटवीन स्मॉल g आणि कॅपिटल G.
बऱ्याच वेळेला मी हे आठवण करून दिलेली आहे. स्मॉल जी आणि कॅपिटल जी मधलं नातं काय आहे? स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर. हे ठिकाणी मास ऑफ द अर्थ आणि आर फॉर रेडियस ऑफ अर्थ आणि जी फॉर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि स्मॉल जी इज द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. तसंच ह्याच इक्वेशन सारखं आपण असं पण शिकलेलो आहे, जर मास हाईटवर असेल काहीतरी तर या ठिकाणी जी एम अपॉन आर प्लस एच. हा फॉर्म्युला कोणासाठी? ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. जर मास हे ऑन द सरफेस ऑफ द अर्थ असेल त्यावेळेला त्याच्यावर ऍक्ट होणारी ग्रॅव्हिटी इतकी असते. पण जर ऍट हाईट एच अबव द अर्थ सरफेस असेल तर त्यावेळेला जी सफिक्स एच मीन्स ग्रॅव्हिटी ही चेंज होते, कारण ग्रॅव्हिटी चेंजेस अकॉर्डिंग टू अल्टिट्यूड. आपण फर्स्ट व्हॅरिएशन ऑफ जी, चेंजिंग ऑफ जी म्हणजे जीचा बदल होणे अकॉर्डिंग टू अल्टिट्यूड, उंचीनुसार ग्रॅव्हिटी बदलत जाते फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. तर जी एच इज इक्वल टू जी एम अपॉन आर प्लस एच. हाच फॉर्म्युला मी असा लिहिला. आता काय करायचं? ह्या जीएम ची व्हॅल्यू, हा जो जीएम आहे किंवा हा जो जीएम आहे, या जीएम ला रिप्लेस करायचं. कोणी? याला याने मल्टिप्लाय करायचं. जी एच इंटू आर प्लस एच. सॉरी, इथं स्क्वेअर लिहायचा राहिला, हा स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे. तर जीएम इज इक्वल टू काय येणार? जी एच इंटू आर प्लस एच स्क्वेअर. बरोबर. मग जीएम ची व्हॅल्यू आली जी एच इंटू आर प्लस दिस एच ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. सो जीएम ची व्हॅल्यू ही तयार करून घेतली आणि ती जीएम ची व्हॅल्यू जर इथं पुटअप केली, हा आर प्लस एच जसाच्या तसा, फक्त जीएम ची व्हॅल्यू काय पुटअप करायची? जी एच इंटू ब्रॅकेट आर प्लस एच स्क्वेअर. हे कुठून तयार केलं? इथून तयार केलं. हे बघा, जी एच इज इक्वल टू जीएम अपॉन आर प्लस एच स्क्वेअर. या ठिकाणी पण लिहिलेलंच आहे, तोच फॉर्म्युला इथं आहे. आणि जीएम ची व्हॅल्यू पाहिजे तर ह्या ब्रॅकेट स्क्वेअरला इकडे मल्टिप्लाय करा, जी एच इंटू दिस ब्रॅकेट स्क्वेअर. मग जीएम ची व्हॅल्यू इथं रिप्लेस करायची. बाकीचं सेम बघा, व्ही सी सेम, आर प्लस एच अपॉनचा सेम आणि जीएमच्या जी एच इंटू आर प्लस एच स्क्वेअर. आता तो ब्रॅकेट हे बघा, व्ही सी बरोबर, आणि जीएम ची व्हॅल्यू आपण रिप्लेस केली. जीएम ची व्हॅल्यू काय टाकणार आहे? जी एच आर प्लस एच स्क्वेअर. बरोबर. हा रूट मध्ये आहे अपॉन दिस ब्रॅकेट आर प्लस एच. आता ह्या स्क्वेअरचा एक कॅन्सल होईल ब्रॅकेट आणि हा पूर्ण ब्रॅकेट कॅन्सल होईल. मग राहिलं काय? ब्रॅकेट अंडर रूट मध्ये जी एच इंटू दिस ब्रॅकेट आर प्लस एच, अंडर रूट ऑफ जी एच इंटू आर प्लस एच. सो व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी एच इंटू आर प्लस एच ब्रॅकेट मध्ये. आता जी एच म्हणजे काय? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट हाईट एच. एच एवढ्या उंचीवर जी ची व्हॅल्यू असेल. दिस इज द एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल स्पीड ऑफ द ऑर्बिट ॲट ऑर्बिट ऑफ रेडियस आर प्लस एच. आर प्लस एच एवढे ऑर्बिटची रेडियस असताना साठीचं हे क्रिटिकल व्हेलॉसिटीसाठीचं एक्सप्रेशन आहे. कधी कधी ह्या व्हॅल्यूज दिल्या आणि व्ही सी फाइंड आउट करायला लावलं तर हा फॉर्म्युला वापरणे, कधी कधी ह्या व्हॅल्यूज दिल्या तर हा वापरणे, कधी कधी ह्या व्हॅल्यूज दिल्या तर हा फॉर्म्युला वापरणे. तिघं फॉर्म्युले सेमच आहेत, फक्त हे इथं जी एच साठी कन्व्हर्ट केलेलं आहे त्याला. आता एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी संपलं. पण पुढचा क्वेश्चन आहे, ऑन व्हॉट फॅक्टर्स डज इट डिपेंड. फक्त क्रिटिकल इथपर्यंत प्रश्न विचारला तर एवढं उत्तर संपलं. आणि पुढे विचारलं हा क्वेश्चन, व्हॉट आर द फॅक्टर्स ऑन विच द क्रिटिकल व्हेलॉसिटी डिपेंड्स. क्रिटिकल व्हेलॉसिटी कोणावर अवलंबून असतो? आता बघा, क्रिटिकल व्हेलॉसिटीचा हा फॉर्म्युला आहे, कोणावर अवलंबून आहे? मास ऑफ द अर्थ. जी तर फिक्स आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. आणि स्मॉल आर म्हणजे काय? कॅपिटल आर प्लस एच. मग एच म्हणजे काय? हाईट. आर तर आपण बदलू शकत नाही, आपल्या हातात नाही, कारण रेडियस ऑफ अर्थ फिक्स आहे. एच ऑफ द हाईट. एच म्हणजे काय? हाईट ऑफ द सॅटेलाइट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ आपण चेंज करू शकतो आणि त्यानुसार क्रिटिकल स्पीड जो पाहिजे तो आपण
अचीव करू शकतो. तर बघा, द क्रिटिकल स्पीड ऑफ अ सॅटेलाइट इज इंडिपेंडेंट ऑफ द मास ऑफ द सॅटेलाइट. इथं मास ऑफ द सॅटेलाइट म्हणजे स्मॉल एम इथं कॅन्सलच होऊन गेला, फॉर्म्युल्यामध्ये तो आलाच नाही. मग क्रिटिकल व्हेलॉसिटी स्मॉल एम वर अवलंबून आहे का, तर नाही. एकदम पहिलं सेंटेन्स सिंपल आहे बघा. द क्रिटिकल स्पीड किंवा क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ अ सॅटेलाइट इज इंडिपेंडेंट म्हणजे अवलंबून नाही. कोणावर, ऑफ द मास ऑफ द सॅटेलाइट. सॅटेलाइटच्या मासवर अवलंबून नाही, कारण स्मॉल एम दिसत नाही कुठंच क्रिटिकल व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हीसीच्या. इट डिपेंड्स ऑन, मग कोणावर अवलंबून असतो, मास ऑफ द सॅटेलाइटवर अवलंबून असतो. तर कोणावर अवलंबून असतो, तर इट डिपेंड्स ऑन द मास ऑफ द अर्थ म्हणजे एम. आणि स्मॉल आर म्हणजेच कॅपिटल आर प्लस एच. आता याच्यात एच वर अवलंबून आहे, आर वर पण अवलंबून आहे, रेडियस ऑफ अर्थ, पण ते आपल्या हातात नाही, चेंज करू शकत नाही. मग एच आपण पाहिजे तितका चेंज करू शकतो, म्हणजे त्याची हाईट आपण जी पाहिजे ती सेट करू शकतो. तर इट डिपेंड्स ऑन द मास ऑफ द अर्थ अँड द हाईट ॲट विच द सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग म्हणजे एच. इथं एच आहे, तर द हाईट ॲट विच द सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग ऑर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन ॲट दॅट अल्टिट्यूड किंवा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन GH वर पण अवलंबून असतो. बघा इथं एम आणि आर वर तो अवलंबून आहे. एम म्हणजे मास ऑफ द अर्थवर अवलंबून आहे, पण स्मॉल एम नाही, कॅन्सल झाला, म्हणजे त्याच्यावर अवलंबून नाही. VC does not depends on the mass of the satellite, but it depends on the mass of the earth and this R. But what is this R? R plus H. Out of this, capital R is the radius of the earth. We cannot change it. Only we can change H. मग H वर अवलंबून असतो. अजून हा तिसरा जो फॉर्म्युला आहे 1 2 3 ते याच्यामध्ये GH पण आहे. मग तिथल्या ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन ॲट हाईट H किंवा ॲट अल्टिट्यूड, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन ॲट दॅट अल्टिट्यूड म्हणजेच GH वर सुद्धा VC अवलंबून असतो. 3 गोष्टींवर अवलंबून असतो, एका गोष्टीवर अवलंबून नाही. एका गोष्टीवर म्हणजे मास ऑफ द सॅटेलाइट वर VC critical velocity does not depends on the mass of the satellite, but it depends on the mass of the earth and the height of the satellite above the surface of the earth and the acceleration due to gravity at that height किंवा altitude. आता स्पेशल केस बघा, हे अंतर फार लांब असेल त्याच्यासाठी हा यूज करायचा. पण जर when the satellite इज रिव्हॉल्विंग क्लोज टू, आपण काल 2 प्रकारचे सॅटेलाइट पाहिले बघा. एक जिओ स्टेशनरी सॅटेलाइट होता आणि दुसरा पोलर सॅटेलाइट. आता जिओ स्टेशनरी म्हणजे खूप अंतरावर असतो, त्यावेळेला हा यूज करायचा. पण पोलर सॅटेलाइट हा 800-500 किलोमीटर तर 800 किलोमीटरच्या दरम्यान असतो, म्हणजे जवळ असतो अर्थाच्या. मग त्या वेळेला काय करावे, फॉर्म्युल्यामध्ये चेंज होईल. मग त्यावेळेला हा फॉर्म्युला वापरायचा. आता हा कसा आला बघा, when the satellite is revolving close to the surface of the earth. बघा एवढं सेंटेन्स, हे सेंटेन्स आलं रे आलं म्हणजे काय समजायचं की R प्लस H हा फार लहान असेल ॲज कम्पेअर टू कॅपिटल आर. कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ किती, 6400 किलोमीटर बरोबर, आणि त्याच्यापेक्षा H 500-800 किलोमीटर असेल, म्हणजे 6400 पेक्षा फार कमी आहे ना. मग त्यावेळेला हा H निग्लेक्ट करतात आणि R प्लस H च्या जागेवर कॅपिटल आर फक्त यूज करतात. म्हणजे रिप्लेस दिस R प्लस H बाय सिंगल आर कॅपिटल आर. समजलं मग. पण केव्हा, when the satellite is revolving close to the surface of the earth. असं वाक्य आलं रे आलं, समजून घ्यायचं की R प्लस H ला काढायचं आणि त्याच्या जागेवर म्हणजे H ची व्हॅल्यू निग्लेक्ट करायची थोडक्यात. म्हणजे राहिलं काय मग, R इज इक्वल टू दिस R, H इज neglected or 0. तर when the satellite is revolving close to the surface of the earth, the height is very small as compared to the radius of the earth. म्हणजे H is very small as compared to R,
म्हणून हे r प्लस एच नियरली इक्वल्स टू द रेडियस ऑफ द अर्थ असते. Compared to the radius of the earth, that is r plus h is approximately taken as a radius of earth, capital R. The critical speed of satellite then becomes, मग हा vc चा फॉर्म्युला काय बनेल. आता बघा इथं h वापरलाच नाही किंवा r प्लस h च्या जागेवर काय ठेवणार आपण, फक्त कॅपिटल R. मग हा फॉर्म्युला बघा, vc इज इक्वल टू अंडर रूट gm अपॉन फक्त r याच्या जागेवर हा पुटअप केला. आता ह्या जीएम ला रिप्लेस करून पाहूया. इथं जसं केलं होतं जीएम ला रिप्लेस केलं तर वी नो दॅट, आपल्याला हे माहिती आहे काय, स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जीएम अपॉन हार स्क्वेअर, रिलेशन बिटवीन स्मॉल जी अँड कॅपिटल जी, बरोबर. मग जीएम ची व्हॅल्यू इथून तयार केली, हा जी आर स्क्वेअर इकडे जी ला मल्टिप्लाय होईल. दिस इम्प्लाइज दॅट जीएम इज इक्वल्स टू जी इंटू आर स्क्वेअर. ओके, मग जीएम ची व्हॅल्यू जी आर स्क्वेअर पुटअप करा इथं. हा जीएम ची व्हॅल्यू जी आर स्क्वेअर ही तयार करून इथं पुटअप केली. हा आर जसाच्या तसा आणि याच्यामध्ये एक आर कॅन्सल होतो आणि राहिलं काय, मग व्हीसी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी इंटू आर. आता व्हीसी, मग जी आणि आर हे पण आपल्याला माहिती आहेत, बरोबर. जी म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ अँड कॅपिटल आर मीन्स रेडियस ऑफ अर्थ. ह्या दोघं व्हॅल्यू जर पुटअप केले, त्यांच्या अंडर रूट केलं तर तुम्हाला व्हीसी हा इतका मिळेल, 7.92 किलोमीटर्स पर सेकंड. ऍक्च्युअली इथं मीटर्स मध्ये मिळेल, त्याला किलोमीटर्स मध्ये कन्वर्ट करू शकतो 1000 ने डिवाइड करून, बरोबर, किंवा 10 क्यूब ने डिवाइड करायचं. तर क्रिटिकल व्हेलॉसिटी हा 7.92 किलोमीटर पर सेकंड असतो सॅटेलाइटचा. 7.92 म्हणजे नियर अबाउट टू 8 किलोमीटर पर सेकंड. हा प्रति सेकंदाला तो पृथ्वी हा सॅटेलाइट आहे, असा स्पीड किती असतो त्याच्या, 8 किलोमीटर एका सेकंदाला. हा लक्षात ठेवा, नियर टू, किंवा हा लक्षात राहिला आकडा तर चांगलंच, 7.92 किलोमीटर पर सेकंड. आणि हा जो स्पीड आहे सॅटेलाइटचा तो विच इज 25 टाइम्स स्पीड ऑफ फास्टेस्ट पॅसेंजर एरोप्लेन. फास्टेस्ट पॅसेंजर एरोप्लेन म्हणजे काय, प्रवासी विमान, की सगळ्यात जास्त फास्ट जाणारं जे पण विमान आहे त्याच्यापेक्षा 25 पटीने हा जास्त आहे. कारण एका सेकंदाला 8 किलोमीटर तो फिरत असतो स्पीड मध्ये. हा लक्षात ठेवा, हे फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे. इट इज नॉट इन्क्लुडेड, इट इज एक्स्ट्रा फॅक्ट. ओके, अनदर क्वेश्चन विच इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. व्हाय एन ॲस्ट्रॉनॉट in an why an astronaut म्हणजे अंतराळ वीर, in an orbiting satellite, फिरत्या सॅटेलाइट मध्ये. आता सपोज हा सॅटेलाइट आहे, या सॅटेलाइट मध्ये हा ॲस्ट्रॉनॉट बसलेला आहे, चेअरवरती खुर्चीवर बसलेला आहे. इथं खाली पाय टेकून या फ्लोअर ऑफ सॅटेलाइट आहे, हा फ्लोअर ऑफ सॅटेलाइट आहे. आणि पर्सन इन सॅटेलाइट किंवा ॲस्ट्रॉनॉट इन सॅटेलाइट. तर why an astronaut in an orbiting satellite have a feeling of weightlessness. म्हणजे ऑर्बिटिंग सॅटेलाइट म्हणजे फिरत्या सॅटेलाइट मध्ये बसलेल्या अंतराळ वीराला फिलिंग होतं, असं फिलिंग होतं ऑफ वेटलेसनेस. वेट म्हणजे वजन, लेस म्हणजे नाही, नेस म्हणजे वाटणे किंवा भासणे. तर वजन नाहीचे असं ॲस्ट्रॉनॉटला वाटतं, पण ऍक्च्युअल मध्ये ते वजन असतं, पण त्याला हलकं हलकं वाटतं. थोडक्यात तुम्ही याच्यामध्ये मेरी गो राऊंड मध्ये फिरलेले असतील, बसलेले असतील. हा पालखीला खालून वरती जायला तर काही टेन्शन नाही सर्कलमध्ये, पण जेव्हा टॉप पासून बॉटम कडे जेव्हा येतात तुम्ही, खाली वरून खाली, अर्ध्याच्या टॉप म्हणजे एकदम वरती आणि त्याच्या अर्ध्यावर हाफ, जेव्हा एवढा सर्कल तुम्ही बसून खाली येतात तेव्हा हलकं हलकं वाटतं किंवा तुम्हाला वेगळी फिलिंग होते. वजन बिलकुल नाही, हलकं हलकं असं वाटत नाही. तर प्रश्न असा आहे की व्हाय एन ॲस्ट्रॉनॉट इन अन ऑर्बिटिंग सॅटेलाइट. ॲस्ट्रॉनॉट म्हणजे अंतराळ वीराला फिरत्या सॅटेलाइट मध्ये
असं वाटतं. कसं? हॅव अ फिलिंग ऑफ, म्हणजे त्याला असं वाटतं की मला वजनच नाहीये, एकदम हलकं हलकं वाटतं. जसं लिफ्टमधून खाली उतरताना होतं. हा, खालून वरती जाणाऱ्या लिफ्टमध्ये आपण आहेत तेव्हा नाही वाटत, पण वरून खाली जेव्हा लिफ्ट येते आपण त्याच्यात असतो तर आपल्याला हलकं वाटतं. किंवा पालखीचं एक्झाम्पल दिलं तुम्हाला, टॉप पासून बॉटम कडे येताना चढायला वरती पालखीमध्ये सीटमध्ये बसलेलो असतो, तर वरच्या टॉप पॉइंटला पोहोचायला आपल्याला त्रास होत नाही, परंतु वरच्या टॉप पॉइंट पासून अर्ध्यावर खाली, हा, या उभ्या हाफ सर्कलला, आता बघा फुल सर्कल म्हणजे खालून वरती टॉप पॉइंट हा बॉटम पॉइंट, तर टॉप टू बॉटम टू टॉपला काही प्रॉब्लेम येत नाही, वाटत नाही वजन आहे असं वाटतं आपल्याला, खुर्चीवर बसलेलो आहे चेअरवर. पण टॉप टू बॉटम अर्ध्यावर येताना ह्या बॉटमच्या अगोदरच्या अर्ध्यापर्यंत हा जो एवढा क्वार्टर ऑफ द सर्कल पाथ आहे, त्या पाथमध्ये आपल्याला वेटलेसनेस वाटतं, म्हणजे वजन नाहीच असं वाटतं. बरोबर? आता बघा हा सॅटेलाइट अर्थच्या अराउंड फिरतोय, म्हणजे त्याच्यावर अर्थने ग्रॅव्हिटेशनल पूल ठेवलेला आहे किंवा पोटेन्शियल आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. तर आता बघा, फॉर अन ॲस्ट्रॉनॉट, अंतराळवीरासाठी, इन अ सॅटेलाइट मधला, द नेट फोर्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ विल ऑलवेज बी. द नेट फोर्स, नेट म्हणजे काय? एकूण फोर्स, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, अर्थच्या सेंटरकडे किती असेल नेट फोर्स? त्याच्या वजन मधून नॉर्मल रिॲक्शन मायनस होईल इतका फोर्स त्याला अर्थने सेंटरकडे ओढण्यासाठी लावलेला आहे. हा फोर्स, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. किती? त्या ॲस्ट्रॉनॉटचं वेट म्हणजे mg मायनस त्याला मिळालेली नॉर्मल रिॲक्शन. आता हे इक्वेशन डायरेक्ट कसं लिहिलं, इकडे लक्ष द्या. ॲस्ट्रॉनॉटचं वेट आहे mg, मग तो या फ्लोअरवर ते वजन टाकेल, हे वजन टाकेल की नाही, म्हणजे झाली ही ऍक्शन. वजन टाकणे, भार टाकणे, ओझं टाकणे फ्लोअरवर. हा फ्लोअर म्हणजे हा तळ, बॉटम. फ्लोअरवर वजन टाकलं म्हणजे ऍक्शन. या ऍक्शनला त्या फ्लोअर काय करतो? रिॲक्शन देतो. न्यूटन्स थर्ड लॉ नुसार ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड ऑपोजिट. मग पृथ्वी त्याला, अर्थ त्याला इकडे ज्या फोर्सने अट्रॅक्ट करते, तो फोर्स किती असेल? त्याने टाकलेल्या वजन मधून त्याला मिळालेली नॉर्मल रिॲक्शन मायनस सबट्रॅक्ट होऊन जे शिल्लक राहील, दॅट इज द फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन द सॅटेलाइट किंवा ऑन द ॲस्ट्रॉनॉट. लक्षात ठेवा, हे इक्वेशन कसं लिहिलं मग समजलं ना? वेट minus normal reaction. Weight is acting vertically downwards, and normal reaction is acting vertically upwards. Okay, so for an astronaut in a satellite, the net force towards the center of the earth will always be, center of the earth कडे असणारा फोर्स हा mg minus n असेल. n म्हणजे काय? where n is the normal reaction. normal means perpendicular reaction, ऍक्शनला रिॲक्शन मिळते, दॅट इज नॉर्मल रिॲक्शन. क्रियाबल, mg वेट म्हणजे क्रियाबल, आणि नॉर्मल रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रियाबल. प्रति म्हणजे नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर, त्याला नॉर्मल रिॲक्शन असं म्हणतात. किंवा नॉर्मल रिॲक्शन हा पण एक अपवर्ड डायरेक्शनला असणारा एक फोर्सच आहे. ओके, आता इन केस ऑफ ए रिव्हॉल्विंग सॅटेलाइट, फिरत्या सॅटेलाइटसाठी, इन केस ऑफ ए रिव्हॉल्विंग सॅटेलाइट म्हणजे सॅटेलाइट फिरत असेल तेव्हा, द सॅटेलाइट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. जेव्हा सॅटेलाइट फिरत आहे तर तो कोणती मोशन परफॉर्म करतोय? सर्क्युलर मोशन. मग द ऍक्सलरेशन फॉर दिस मोशन इज सेंट्रिपिटल. आता सर्क्युलर मोशन म्हटलं म्हणजे तिथं जे ऍक्सलरेशन असेल ते कोणत्या प्रकारचं असेल? सेंट्रिपिटल. मग ते कोण देतं ऍक्सलरेशन? त्याला ओढतं कोण? ओढून कोणी ठेवलेलं आहे? which is provided by the gravitational acceleration small g. स्मॉल जी एवढं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन असतं. समजलं का हा पॉइंट? बघा,
इन केस ऑफ रिव्हॉल्विंग सॅटेलाइट म्हणजे जो सॅटेलाइट फिरत आहे, जो सॅटेलाइट फिरत आहे कोणत्या मोशन मध्ये आहे, द सॅटेलाइट इज परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन. आणि सर्क्युलर मोशन आली म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन किंवा सेंट्रिपिटल फोर्स आलाच. देन अँड देन द सर्क्युलर मोशन इज पॉसिबल. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स और सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन circular motion is not possible. So the acceleration for this motion is centripetal and which is provided by centripetal acceleration त्याला असतं. आणि ते सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन कोण प्रोव्हाइड करतं, पुरवितं, उपलब्ध करून देतं, बाय द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन जी ऍट द लोकेशन ऑफ द सॅटेलाइट. जी एवढ्या लोकेशनवर ह्या अर्थच्या स्मॉल जी हा ऍक्ट होत असतो सॅटेलाइटवर, म्हणजेच तो ऍस्ट्रॉनॉटवर पण. इन दिस केस आता ऍस्ट्रॉनॉटची बॉडी टच टू द सॅटेलाइट्स बॉडी आहे, मीन्स दे आर इन युनिसन. टच मध्ये आहे म्हणजे सॅटेलाइटला जे ऍक्सलरेशन असेल तेच ऍस्ट्रॉनॉटला पण असेल, किंवा ऍस्ट्रॉनॉटला जे ऍक्सलरेशन आहे तेच सॅटेलाइटला पण असेल. मग in this case the downward acceleration, D for downward, A for acceleration, या केस मध्ये डाऊनवर्ड ऍक्सलरेशन जे आहे ते कोणी प्रोव्हाइड केलंय, अर्थने, आणि ते किती असतं, स्मॉल जी. और द सॅटेलाइट इज इन द स्टेट ऑफ फ्री फॉल. आता फ्री फॉल कोणाला म्हणतात, अलॉंग विथ द ऍस्ट्रॉनॉट, म्हणजे ऍस्ट्रॉनॉट सोबतच. तर या केसमध्ये, इन दिस केस द डाऊनवर्ड ऍक्सलरेशन, डाऊनवर्ड मीन्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, हे ऍक्सलरेशन ए सफिक्स डी, डी मीन्स डाऊनवर्ड ऍक्सलरेशन इज नथिंग बट जी. तर अलॉंग विथ ऍस्ट्रॉनॉट म्हणजे ऍस्ट्रॉनॉट सोबत इज इन द स्टेट ऑफ फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय, एखादी वस्तू फक्त ग्रॅव्हिटीच्या ऍक्सलरेशन मुळेच अट्रॅक्ट झाली टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, दॅट इज कॉल्ड फ्री फॉल. तिथं दुसरा कोणताही फोर्स ऍक्ट होत नसेल. द मोशन ऑफ ए बॉडी टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ ओनली अंडर द ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन इज कॉल्ड फ्री फॉल. त्याला फ्री फॉल म्हणतो आपण. दस द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द ऍस्ट्रॉनॉट विल बी. आणि मग नेट फोर्स ऍस्ट्रॉनॉटवर किती ऍक्ट होतो, हा एम जी, बरोबर. आणि ही ऍक्शनला रिॲक्शन, मास इंटू ऍक्सलरेशन. आता या ठिकाणी हे डाऊनवर्ड ऍक्सलरेशन आहे आणि यांचा जर फरक पाहिला, ऍक्शनला रिॲक्शन ही सेम असते म्हणून त्यांची सबट्रॅक्शन काय येईल, झिरो येईल. दॅट इज द ऍपरंट वेट विल बी झिरो. ऍपरंट म्हणजे काय, वाटणारं, भासणारं. म्हणजे ह्याला वाटणारं, ऍस्ट्रॉनॉटला वाटणारं, भासणारं, फिलिंग होणारं जे वेट आहे ते झिरो वाटतं, पण ऍक्च्युअल मध्ये वेट त्याचं झिरो नसतं, फक्त त्याला असं वाटतं. ते का वाटतं त्याचं कारण आपण बघत आहेत. दॅट इज द ऍपरंट वेट विल बी झिरो, गिव्हिंग द फिलिंग ऑफ टोटल वेटलेसनेस. टोटल फिलिंग होते वेटलेसनेसची. नाउ विल स्टॉप हिअर.